बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय। अर्थातच बातमी भोंदू अशोक खरातच्या संदर्भातली आहे। या भोंदू अशोक खरातचे एक ना अनेक कारनामे दररोज समोर येतात। आता त्याचं ठाण्यातील कनेक्शन सुद्धा समोर आलंय। ठाण्यातील एक माजी अधिकारी खरातच्या संपर्कात होता अशी माहिती समोर येते आहे। महेश अहेर असा वादग्रस्त अधिकाऱ्याचं नाव आहे। महेश अहेर हा अशोक खरातचा भक्त होता। अहेरनं महानगरपालिकेतील लिपिक महिलेला खरातकडे नेल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। भोंदू खरातचे एक ना अनेक कारनामे आता दररोज उघड होतात आहे। ठाण्यातील त्याचा एक कनेक्शन समोर आलं। एक माजी अधिकारी खरातच्या संपर्कामध्ये होता, तो त्याचा भक्त होता अशी माहिती आता तपासातून समोर आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भोंदू अशोक खरातच्या ठाणे कनेक्शन संदर्भातली। ठाण्यातील एक माजी अधिकारी त्याच्या संपर्कात होता। महेश अहेर असं या वादग्रस्त अधिकाऱ्याचं नाव आहे। तर अहेर हा अशोक खरातचा भक्त असल्याची माहिती समोर येते आहे। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी पीडितेच्या तक्रारीमध्ये अनेक गंभीर बाबी आता समोर आल्या। धर्माच्या नावे अपशब्द बोलत पीडित तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावानं आवाज द्यायचा। एक आरोपी पीडित तरुणीला फ्लेअर नावानं बोलवत होता, तर आरोपी दुसऱ्या टीमचा कर्मचारी असताना देखील जवळ येऊन बसायचा। असे अनेक धक्कादायक प्रकार ऑफिसमध्ये घडत होते अशी माहिती आता पीडितेनं दिलेली आहे। तर नाशिकच्या आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय। पीडितांच्या तक्रारी गंभीर असल्याचं माधुरी मिसाळ यांनी म्हटलं। सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतलेली आहे। नवीन पेन्शनसह विविध 17 मागण्यांसाठी संप पुकारला जातोय। सरकारी, निमसरकारी कर्मचारी यासोबतच मध्यवर्ती संघटनांच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी संप सुरू झालेला आहे ती दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। कोल्हापूर, सोलापूर, धुळे, चंद्रपूर, सातारा, नंदुरबार या ठिकाणी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन केलं जात आहे आणि संपाची हाक देण्यात आलेली आहे। ऐतिहासिक संदर्भ द्यायचं म्हटलं तर शिवछत्रपतींच्या किल्ल्यावर आंधळीच्या शासकीय, निमशासकीय कर्मचारी आजपासून संपावरती आहेत। तर धुळे जिल्ह्यामध्ये 52 पेक्षा अधिक संघटना संपामध्ये सहभागी झाल्या। धुळे शहरातील कल्याण भवन येथे आंदोलन केलं जात आहे। संपामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झालेला आहे। विरोधात आपल्याला सर्वांना, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना, सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं राज्यव्यापी बेमुदत संपाला आजपासून सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातले सर्व सरकारी कर्मचारी, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक या संपात सहभागी आहेत। प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळांचा प्रॉब्लेम असल्यामुळे 23 पासून या संपाला ते जोडले जाणार आहेत। मात्र जे कामावर नाहीत ते सगळे कर्मचारी या ठिकाणी आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्तीच्या 57 संवर्ग संघटनांचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।